नमस्कार मित्रांनो, मी राहुल कदम आपल्या सर्वांचं माहिती असायलाच हवी या युट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत करीत आहे। मित्रांनो, महाराष्ट्र शासनाने 1 रुपयात शेतकऱ्यांना पीक विमा हा उपलब्ध करून दिला होता। यामुळे खूप साऱ्या शेतकऱ्यांनी आपल्या पिकांचा हा विमा उतरवला होता आणि यामुळे जे काही आहे मोठ्या प्रमाणात शेतकरी पीक विमा उतरवल्यामुळे ज्यावेळेस त्यांच्या शेतपिकांचं नुकसान झालं आणि ज्यावेळेस भरपाई देण्याची पाळी ही विमा कंपन्यांवरती आली, तर आता या विमा कंपन्या पीक विमा देण्यास टाळाटाळ करत आहेत। नेमकी पीक विमा मिळण्याची सद्यस्थिती काय आहे आणि याचं पुढे काय होऊ शकतं याच विषयाची सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न आज आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत। आपण माहिती असायलाच हवी या युट्यूब चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल हा युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा, त्यासोबत शेजारी बेल आयकॉन दाबायलाही विसरू नका। चला मित्रांनो, सुरू करूया आजचा हा व्हिडिओ। मित्रांनो, शेतकऱ्यांना 25% अग्रिम पीक विमा मिळाला, उर्वरित 75% नुकसान भरपाई ही पीक विम्याची कधी मिळणार आहे? राज्यात ऑगस्ट महिन्यात पावसाने दडी मारल्यानंतर खरीपातील बहुतांश पिकांना याचा फटका बसला होता। त्यानंतर प्रधानमंत्री खरीप पीक विमा योजनेतून राज्यातील 50 लाखाहून अधिक शेतकऱ्यांना सुमारे 2200 कोटी रुपयांची 25% अग्रिम पीक विमा नुकसान भरपाई ही मंजूर करण्यात आली होती। मात्र 4 महिने उलटल्यानंतरही केंद्र सरकारने धोरण निश्चित न केल्याने उर्वरित 75% नुकसान भरपाई ही रखडलेली आहे। परिणामी शेतकऱ्यांना आर्थिक अडचणीतून हे जावं लागत आहे। राज्यात ऑगस्ट मध्ये पावसामुळे मोठा खंड पडला होता। खरीपातील पीक विमा योजनेतील तरतुदीनुसार 21 दिवसांपेक्षा जास्त खंड असल्यास व उत्पादनास 50% पेक्षा जास्त घट झाल्यास नुकसान भरपाई देण्याचा निकष आहे। त्यानुसार राज्यातील 24 जिल्ह्यात 50,94,467 शेतकऱ्यांना 2,206 कोटी रुपयांची 25% अग्रिम विमा हा जाहीर करण्यात आला होता। उर्वरित 75% नुकसान भरपाई देण्यासाठी कृषी विभागाच्या पीक कापणी प्रयोग अहवालाचा आधार घेतला जातो। या पीक कापणी अहवालातून संबंधित महसूल मंडळाचे सरासरी उत्पादन हे ठरविण्यात येत असते। नुकसान भरपाई देताना सरासरी उत्पादन हे जे काही उत्पादनाच्या कमी असल्यास म्हणजे जे काही निकष ठरवल्यास त्याच्या जर कमी असल्यास पूर्वी दिलेले 25% अग्रिम वजा करून उर्वरित रक्कम ही विमा कंपनीकडून देणं आवश्यक होतं। त्यानुसार कृषी विभागाने तयार केलेल्या पीक कापणी अहवालाचे आकडे विमा कंपन्यांच्या पोर्टलवर पीक विमा पोर्टलवर अपलोड करण्यात आलेले आहे। उत्पादनाचे आकडे गृहीत धरून विमा कंपन्या नुकसान भरपाईचा दावा निश्चित करणार आहेत। त्यानंतर शेतकऱ्यांना उर्वरित नुकसान भरपाई मिळू शकणार आहे। गेल्या 4 महिन्यांपासून नेमका शासन आणि पीक विमा स्तरावरती ज्या कंपन्या आहेत त्यांच्यामध्ये नेमका काय पाठपुरावा चालू आहे ते एकदा बघूया। सध्याचे सरासरी उत्पादन उंबरठा उत्पादनापेक्षा जास्त असल्यास या परिस्थितीत नुकसान भरपाई मिळणार नाही। मात्र यापूर्वी दिलेले 25% अग्रिम रक्कम वसूल केली जाणार नाही असे पीक विमा योजनेचे निकष आहेत। मात्र विमा कंपनी दावे निश्चित करण्यासाठी केंद्र सरकारचे धोरण अंतिम होणं हे अपेक्षित आहे। या संदर्भात गेल्या 4 महिन्यांपासून कृषी विभागाने केंद्र सरकारकडे सातत्याने पाठपुरावा करूनही हे धोरण अद्याप निश्चित करण्यात आलेलं नाहीये। कृषी विभागाचा पीक कापणी अहवाल तयार होऊन विमा कंपन्यांना दावे निश्चित करण्यासाठी तयार आहेत, मात्र धोरणच नसल्यामुळे दाव्यांची निश्चिती कशी करणार असा पेच कंपन्यांपुढे उभा ठाकलेला आहे। म्हणजेच मित्रांनो, केंद्र सरकारच्या स्पष्ट अशा पीक विमा वितरणाबाबतच्या सूचना किंवा आदेश नसल्यामुळे आणि जे काही अग्रिम पीक विमा 25% दिल्यानंतर 75% जो पीक विमा कंपन्याकडे शिल्लक आहे, तर यांचं राज्य सरकार, पीक विमा आणि केंद्र सरकार या 3 जणांच्या त्रिकोणामध्ये आता सध्या शेतकरी अडकलेला आहे। आता हे कधीपर्यंत होणं हे पाहणं गरजेचं आहे, कारण की आता जे आहे सरकारचं अधिवेशन काळही संपलेला आहे। लवकरच जे आहे केंद्र सरकारच्या लोकसभेच्या निवडणुका जाहीर होणार आहे। त्या अगोदर ही पावलं उचलली जातात की लोकसभेच्या इलेक्शन नंतर शेतकऱ्यांना दिलासा मिळतो हे पाहणं आता औत्सुक्याचं ठरणार आहे। त्यासोबतच जी काही पीक विम्याचे दावे आहे हे निश्चित न झाल्याने नुकसान भरपाई किती असेल याची आकडेवारी अंतिम करण्यात
कृषी विभागाला शक्य झालेलं नाहीये। मित्रांनो, जी काही पिकं आहेत त्यांच्या नुकसान भरपाईसाठी आता उपग्रहांची माहिती ही गृहीत धरली जाणार आहे। ही माहिती जी आहे ती 3 पिकांसाठी लागू असणार आहे। ती नेमकी 3 पिकं कोणती आहेत तेही बघूया। पीक कापणी अहवालात कापूस, तूर व भात ही जास्त कालावधी असलेल्या पिकांचा समावेश करण्यात आलेला नाही। त्यामुळे ही 3 पिके घेणाऱ्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळण्यास अजून काही काळ ही वाट पाहावी लागणार आहे। कापूस पिकांसाठी फेब्रुवारी अखेर, तूर व भात पिकांसाठी मार्च अखेर कालावधी हा निश्चित करण्यात आलेला आहे। या तिन्ही पिकांच्या पीक कापणी अहवालाच्या 70% गुण व 30% गुण उपग्रहाने संकलित केलेल्या उत्पादनाला दिले जाणार आहेत। त्यानुसार सरासरी उत्पादन हे काढले जाणार आहे। यामुळे जी काही भात असेल, तूर असेल आणि जी पिके आहेत 3 त्यांच्या माहिती ही संकलित केल्यानंतर या 3 पिकांकरता जे काही पीक विमा हा मंजूर केला जाणार आहे। तर मित्रांनो, अशा पद्धतीने आज आपण ह्या व्हिडिओमध्ये समजून घेतलेला आहे की शेतकऱ्यांना पीक विमा हा 25% मिळाला, पण आता उर्वरित राहिलेल्या 75% पीक विम्याबद्दल ज्या काही अडचणी आहे कृषी विद्यापीठांनी त्यांचा जो काही कापणीचा अहवाल आहे तो अहवाल दिलेला आहे। शासन स्तरावरती तो पाठवण्यात आलेला आहे। राज्य सरकार आणि विमा कंपन्या ह्या केंद्र सरकारकडे आता स्पष्ट निर्देशांची वाट पाहत आहेत, पण केंद्र सरकारकडनं तसे अजून कोणतेही निर्देश या विमा कंपन्यांना असतील किंवा राज्य सरकारना हे मिळालेले नाहीये। त्यामुळे आता हे तिघांच्या भांडणामध्ये शेतकऱ्याचा अक्षरशः बळी जात आहे, कारण की त्याच्या हातातून खरीपाची जी काय संपूर्ण पिके गेलेली आहे। 4 महिने होऊन गेले तरी ही जी काही कागदी घोडे केंद्र सरकार असेल, राज्य सरकार असेल, विमा कंपन्या असतील यांच्यात नाचवण्याचं काम चालू आहे आणि शेतकऱ्याचा अक्षरशः या मांजरांच्या खेळामध्ये उंदीर करून हा यांनी ठेवलेला आहे। तर मित्रांनो, आपल्याला काय वाटतं की आता लोकसभा निवडणुका जाहीर होण्या अगोदर जे काही आहे पीक विम्याचे पैसे आपल्याला मिळतील की नाही, हे जे काही केंद्र सरकार असेल, राज्य सरकार असेल, विमा कंपन्या असतील यांचा जो काही खेळ चालला आहे याबद्दल आपल्याला काय वाटतं ते नक्कीच कमेंट बॉक्स मध्ये सांगा। आपण माहिती असायलाच हवी या युट्यूब चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल तर हा युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा। त्यासोबत शेजारील बेल आयकॉन दाबायला विसरू नका। अशीच माहिती, पुस्तके, PDF आपल्या व्हॉट्सअप वरती मिळवण्यासाठी आपण आमचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करू शकता, ज्याची लिंक आपल्याला ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देण्यात आलेली आहे। आपल्याला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल, आपण माहिती असायलाच हवी या युट्यूब चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल हा युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करून ठेवा। भेटूया पुढील व्हिडिओमध्ये। धन्यवाद।